2025 मधली ही शेवटची रात्र मुंबईमध्ये. आणि आज हबीबी आलेली आहे इकडे रेगिस्तानमध्ये. हबीबी कम टू दुबई. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. 2 महिने झाले व्हिडिओ पण नाही टाकली, कुठं गेलोच नाही ॲक्च्युली. आता ट्रिपला चाललो आहे मी. ॲक्च्युली बजेट ट्रिप नाही, मोठी ट्रिप आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल कुठं चाललो आहे मी. तर ॲक्च्युली मी चाललो आहे दुबईला. आयुष्यात पहिल्यांदा प्लेनमध्ये बसणार आहे. तर ह्याच्या पुढं माझ्या जर्नी चालू राहतील. खूप टाईम झाला होता, काय प्लॅनच नव्हता केला. तर सडनली प्लॅन झाला हा ट्रिपचा. आता आलो आहे मी मुंबईला. रात्री 2:30 वाजता फ्लाईट आहे माझी. मला आता डायरेक्ट एअरपोर्टला गेल्यावरच दाखवते तसं विषय. ही माझी बॅग आहे. बॅग पॅकिंग मी कालच केलेली आहे. बॅग पॅकिंग झालेली आहे. ही एक बॅग आहे आणि एक पाठीवर बॅग आहे माझ्या. 2 बॅगा घेतलेल्या आहेत मी. तर माझी ही ट्रिप आहे ना, ही 30 तारखेची फ्लाईट आहे, म्हणजे सकाळी की मी पोहोचेन तिकडे 30 तारखेला 5-6 वाजेपर्यंत. आणि रिटर्न जर्नी आहे माझी 4 तारखेला. जाताना थोडीफार करन्सी एक्सचेंज करून थोडीशी सोबत ठेवत जावा, कारण इमर्जन्सीला कधी पण लागू शकते तुम्हाला. मी पोहोचलेलो आहे एअरपोर्टला. बघा, तर आता मी आतमध्ये आलेलो आहे. इमिग्रेशनची प्रोसेस आहे ना, ती आमची झालेली आहे. हे बघा, माझ्या पासपोर्टला पण स्टॅम्प बसलेला आहे पुढचा. हा बघा, ही आपली तिकीट आहे. पहिल्यांदाच चाललो विमानामध्ये. एक्साइटमेंट थोडीशी आहे, जास्त पण नाही, म्हणजे अशी आहे तरी पण. तर आतला हिसाब किताब काय असा आहे बघा. सगळे शॉप आहे तिथं. सुट्ट्या बनवतात, धंदे आहेत लोकांना, बाकी काय नाही. सेंट आहे, दारू आहे, खायला आहे, सगळं आहे इथं. ड्युटी फ्री काय नाही सध्या पण इथं. 2025 मधली ही शेवटची रात्र मुंबईमध्ये. आता डायरेक्ट येणार 2026मध्ये. भेटू डायरेक्ट 2026मध्ये. तर दुबईबद्दल बोलायचं झाला, दुबईला जी ओळख आहे ती 1966ला भेटली. कारण 1966ला जेव्हा तेलाची खाण भेटली तेव्हा त्यांचं नशीब चमकलं. आणि त्या आता एवढं चमकलं की कधीतरी वाटतं की आपण थोडंफार पाठी आहे त्यांच्या इथं. हे बघा, सीटवर बसून झालेला आहे आमचा. हे बघा, पाठचा आहे रे. फायनली दुबईमध्ये पोहोचलेलो आहे मी. तर आता वाजले इकडचे 4:15. आपल्या इकडं वाजले 5:30. मला घ्यायला गाडी आले. हुंडाईची आहे, स्टॅरिया. तर पहिल्यांदा जो येतो ना दुबईमध्ये, त्याला दुबईवाले फ्री सिम कार्ड देतात. तर मी तुम्हाला ओपनिंग दाखवतो. सर्वात पहिला आपल्याला हे बघा, सिम इजेक्टर टूल भेटतं. त्याच्यानंतर हा पेपर आहे, त्याच्यावर इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांनी. हॉटेलची चेक इन आहे 2 वाजता. तर आम्ही आता आलो स्ट्रीटवर. थोडा भोजन खानापाणी करायचं आहे. आलो स्ट्रीटवर. बॅकग्राऊंड बघायचं. तर हे बघा, आता आम्ही घेतल्यात पुरी भाजी. 2 पुरी भाजी घेतल्यात आणि 1 इडली घेतली. 100 रुपये. पैशानुसार बरोबर आहे. खातो आता आम्ही. इथले 4 दिरहममध्ये पुरी भाजी खाली आणि 4 दिरहममध्ये हे घेतला, इडली. म्हणजे तिघांचे 4-4 12 दिरहम झालं इथं. आणि म्हणजे इंडियन 100 रुपये. 300 रुपयाचा आम्ही नाश्ता केला आहे. म्हणजे ठीकठाक होता, एवढा काय भारी पण होता आणि खराब पण होता, चांगला होता. इथून नाश्ता केला. आता इथून बाहेर पडतो. हा बघा, इथून बघण्यात
आणि बसण्यात फरक आहे. Habibi, come to Dubai. तर आता आलोय आम्ही इथं जुमेरा बीचला. वातावरण एकदम टाईट आहे, खतरनाक. बघण्यावर काय सगळा हे बघा. पाठी आहे ना 7 स्टार हॉटेल आहे. तर समोरला बार बनवला आहे. बारमध्ये हा व्ह्यू आहे. हा बघा, हा टॉपचा व्ह्यू आहे. तर आता आम्ही आलो इथं. 2 वाजता चेक इन होता, तो चेक इन केला, पटापट निघलो. आता थोडा खायचा बी विचार करायला लागेल. इथून आलो आता, जुमेरावरून आलो बीचवरून. आता चाललो आहे आम्ही डेझर्ट सफारीला. पहिले खातो, नंतर तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवतो माझ्या काय असं. आता आम्ही तर पोचलो आहे. कॅमल सफारी वगैरे, ते कॉड बाईक वगैरे आहे. कॉड बाईकची पैसे विचारले, 7,500 रुपये सांगितलं आम्हाला. आम्ही सोडला आणि मग ते ईगलसोबत फोटो काढला आणि असंच फोटो काढला. पैसे जास्तच होतात ते. ॲक्टिव्हिटी जाम आहे तिथं, बघा मी दाखवतो तुम्हाला. आणि आज हबीबी आलेली आहे इकडे रेगिस्तानमध्ये. रायगडवरून थेट इकडे रेगिस्तानमध्ये. चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आम्ही आता सगळ्या सफाऱ्या करून आलेलो आहे. आता इकडे कॅम्प आहे आमचा. आता इथं खाणार पिणार आणि सरळ निघून जाणार रूमवर. आता आमची जीवाची मजा झालेली आहे. तर मंडळी, दुबईमध्ये जो पैसा येतो तो तेलाचा नाही येत. दुबईमध्ये पैसा येतो ट्रेडिंगचा आणि टुरिझमचा. तेलाची खाण आहे ती शारजामध्ये आहे आणि अबुधाबीमध्ये. तो पैसा त्यांच्याकडे जातो. त्यांचा इकडं टुरिझमचा जास्त पैसा भेटतो आहे ना. आता इथं मी आलो, इथं याचा दिवसाचा धंदा असेल 1,00,000 दिरहम. विचार करा, आता कन्वर्ट करा तुम्ही किती होतात बघा. पैसे छापाची मशीन आहे यांच्याकडे. आज गाणं सुरू झालेलं आहे इकडे, हे बघा. यल्ला हबीबी, कम टू दुबई. आपलं भोजन तयार झालं इकडे. भोजन करण्यासाठी सज्ज. चला, तर दिवस दुसरा. काल आम्ही रात्री पोचलो इथं डेझर्ट सफारीवरून. काहीतरी 9:30 वाजता रात्री डेझर्ट सफारीला गेलो होतो. तिथं राईड वगैरे ॲक्टिव्हिटी सगळ्या झाल्या, पण खायच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज झाला. कारण ते जे खायला देत होते त्याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये फक्त चिकन होता आणि चिकनचा फक्त एकच पीस देत होते. आणि ते बोलत होते की डबल पाहिजे असेल तर परत लाईनीला येऊन परत अजून एक पीस घेऊ शकता. आणि जे फॉरेनर लोक होते, जे कतारवाले वगैरे होते, त्यांना ते भरपूर चिकन देत होते. म्हणजे तिथं खायच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज झाला आमच्यासोबत. बाकी काही विषय नाही. आलो आणि तसंच झोपलो. व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटला.
आता आजचा फ्री डे आहे म्हणजे आमच्यासाठी, माझं काही ठरवलेलं नाही. आता तसं पण आमचा आता चहा नाश्ता झालेला आहे. इथं सकाळी वाजले जातात 10. आम्ही नाश्ता वगैरे करून झालेला आहे. 10 वाजेपर्यंत लास्ट असतं. नाश्त्यामध्ये हे बघा ह्या गोष्टी होत्या. हा बघा, हा आमचा सकाळचा नाश्ता. थोडाफारच घेतला मी लाईट लेट. आता नाश्ता करून झालेला आहे. आता आम्ही बसलो असत, रेस्ट करतो थोडाफार. आता थोड्या टायमात आम्ही निघू बाहेरला पडायला. जर तुम्ही कधी आलात डेझर्ट सफारीला जायचं असेल तर मग खाया पियाच्या गोष्टी आहेत ना, त्यांच्यासोबत कॉम्प्रोमाइज होतं ना. आपल्याला पोटात नसेल भरलेला तर काही डोका चालत नाही. आणि इथं थंडी पण भरपूर असते डेझर्ट सफारीला. जॅकेट घालून जावा जर कधी आलात तर तुम्ही. मी तर जॅकेट घालूनच गेलो होतो. तर डेझर्ट सफारीला गेलो मी. तिथं हा बघा, हा फोटो काढला. ह्याचे 20 दिरम घेते त्यांनी, कमीच नाही करत. 20 दिरम म्हणजे आपले इंडियन झाले ते 500 रुपये. फक्त 5-6 फोटो काढले. 5-6 फोटो म्हणजे फक्त 500 रुपये. तर त्या क्वाड बाईकमध्ये जर मी बसलो असतो तर 300 ते 500 दिरम तिथं घेतात. म्हणजे इंडियन झाले आपले 7,500-9 हजार रुपये तिथंच गेले असते माझे. पण आम्ही विचार केला की एवढे पैसे वर्थ नाही, म्हणून त्या क्वाड बाईकने जाऊन फायदा नाही. कारण आमची गाडी जी होती लँड क्रुझर, तशी पण आम्हाला तिथं रेगिस्तानमध्ये घेऊन गेली होती. आणि त्यांची ड्रायव्हिंग आहे खतरनाक स्किल आहेत. तर असे नेतात, परत असे नेतात, परत त्या डोंगरावरून असे परत एकदम एक्सपिरियन्स, खतरनाक एक्सपिरियन्स होता. जर तुम्ही आलात ना कधी, पैसा वसूल आहे, यायची हिंमत पाहिजे फक्त, बस, बाकी काय नाही. आता चाललोय दुबईच्या मेट्रोमध्ये फिरायला. 3 जण आहोत मी. दुबईची आता मेट्रो दाखवतो तुम्हाला कशी आहे, स्पीड काय तिचा. हे बघा, आलोय मी मेट्रो स्टेशनला. सेम आहे आपल्या भारतासारखंच आहे. दिल्लीला गेलो होतो अंडरग्राऊंड मेट्रोला, मुंबईमध्ये नाही गेलो होतो. मुंबईचे म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये मुंबईला नाही गेलो आहे, इकडं आलेलो आहे. इथं पण सेम आहे, जसं मी दिल्लीला फिरलो तसं इथं पण सेम आहे. आपली मेट्रो समजा आम्ही अंधेरी साईडला फिरलो आहे. इकडं मेट्रो स्टेशन वरती आहे, तर खाली अंडरग्राऊंड आहे. इथं पण ना बघा, तिकीट काउंटरला तर चालू आहे तिकीट काढायला. अशी तिकीट भेटते. 2 तिकीट काढले आम्ही. एक ऑलरेडी कार्ड होता त्यांच्याकडे, त्यांच्या मित्राचा. ती कार्ड हे केला आणि 2 तिकीट घेतले. तिकीट कार्डसारखाच सिस्टम आहे इथं पण. ही बघा, ही समोरला दिसते ना, ही दुबई फ्रेम आहे. ही सेकंड पार्टमध्ये दिसेल तुम्हाला. आणि हा फ्युचर ऑफ दुबई. आत्ता आम्ही उतरलोय मेट्रोमधून, तर चाललोय दुबई मॉलच्या दिशेने. दुबई मॉलला जाणार, तिथे थोडाफार काय फिरायचं आहे, फिरणार, शॉपिंग करणार, नंतर जाणार बुर्ज खलिफाला. हा बघा, पोहोचलोय बुर्ज खलिफा जवळ आहे, समोरलाच आहे. प्रमाणापेक्षा उंच आहे तो, जगातली सर्वात उंच बिल्डिंग. आणि वाघाची एंट्री दुबई मॉलमध्ये झालेली आहे. बघा, दुबई मॉलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या ऐपतीच्या बाहेरच्या गोष्टी इथं भेटतात. दुबई ॲक्वेरियम स्टँड बघा. हा 4 इथं आलाय पाकाट. हा बघा, आणि हा मासली कसली आहे काय माहिती. हे बघा, हे प्रकारची मासली आहे. पिरा नाही वाटतं, बघा चितार आहे वाटतं, असं वाटतं आम्हाला. ती मुशी आहे असं वाटतंय मला, तर हाच वाटतंय. मी थांबलो इथं दुपारपासून, काय व्हिडिओ बनवली नाही, कारण बाहेर शो बघायचा आहे. वाजलेत 9
अजून 3 तास थांबायचं आहे आम्हाला इथं. हा बघा लाईट वगैरे चालू झालेली आहे. 3 तासात अजून 3 तास वेट करायचं आहे. आप निकाल लो तर बाहेर जाणार मग नंतर रूमवर जाऊ आम्ही. तर आता नवीन वर्षाची सुरुवात ही सेकंड पार्टमध्ये होईल. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सेकंड पार्ट बघायला विसरू नका. धन्यवाद.